त्रिविधतो ताप एका जनार्दने जपा रामकृष्ण मंत्र सोपा तया जवळी नुरे पाप नाशे त्रिविधतो ताप समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रम् सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंतु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा चले आओ जी पवन कुमार हमारे पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारी बुलाना लखनरी बुलाना हमारी बुलाना लखनरी बुलाना प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रूपणे प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानेश राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा आहे. अधिकरून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं हनुमंतरायाच्या दरबारामध्ये गेल्या 24 वर्षापासूनचा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी 25व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं पदार्पण आहे. करण्यातला आवाज कमी करा, नॉर्मल 1 पॉइंट न विको ठेवा, आवाज असा मोकळा वाटला पाहिजे. 25वं वर्ष आहे. अत्यंत सुंदर अत्यंत देखणा सप्ताह तुम्ही समस्त गावकरी मंडळी नांजा या गावानं अत्यंत सुंदर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. माझा आणि तुमचा काही कोणाचा जास्त परिचय नाही. करण्यातला आवाज कमीच करा. त्या भिंतीवर आदळणारा आवाज कोणता आहे तो बघा. माझा आणि तुमचा काही कोणाचा परिचय नाही. मी पहिल्यांदाच तुम्ही मला पाहिलं असेल, मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलंय. एक गोष्ट नेहमी मी कीर्तनामध्ये सांगत असतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. मी जरी तुम्हाला ओळखत नसलो आणि तुम्ही जरी मला ओळखत नसले तरी ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी कोणी ओळखत नाही असा इथं धर्ममंडपामध्ये एकही माणूस बसलेला नसेल. मी तुमच्यासाठी नवीन असलो, तुम्ही माझ्यासाठी जरी नवीन असले तरी कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही, ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी इथं बसलेली आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार आदरणीय श्री हरिभक्त परायण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्री चिलियाबाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. महाराजांच्या शेजारी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर गाणं आहे महाराजांचं, अत्यंत सुंदर वारकरी परंपरा जोपासणारी ही माणसं आहेत. यांना मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी टाळकरी मंडळी आपल्या गावातील वडीलधारी मंडळी उपस्थित आहेत. आमचे पेटीवादक इथे उपस्थित आहेत. मृदंगाचार्य तर काय बघायचंच काम नाही केलं, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
पकवाज आहे महाराज, सोन्यासारखं लेकरू आहे, एवढा सुंदर पकवाज, एवढा तयार पकवाज, अत्यंत सुंदर महाराज. बळ्या हात न घालून मध्ये तो डोळा येतो एक हात येतो पण अत्यंत तयारीनं पकवाज वाजवणारे आमचे अत्यंत सुंदर जीवलग मित्र करण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी माझं हे आजचं कीर्तन घेतलेले आहेत ते आजचे यजमान सौजन्य ज्यांचं आहे ते श्री सुदाम एकनाथ कानडजे आणि श्री ज्ञानेश्वर गणेश चौरे या दोघांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. साऊंड मोरे का मोरे का मोरे 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 यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि साऊंड सिस्टम वाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय सिस्टम आहे साहेब तुमची. आणि खरं सांगू का सगळं समर्पण या सप्ताहाला या कार्यक्रमामध्ये केलेली माणसं आहे ती. त्याच्यातून धूर निघाला तरी मला म्हणले महाराज काळजी करू नका, काही अडचण नाही, चलू द्या. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्हाला सुद्धा वादादा मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने माझा माथा टेकवून माझ्या सेवेला सुरुवात. त्यांनी संपर्क केला ते आदरणीय आपल्याच गावचे आमचे ज्ञानेश्वर महाराज त्यांचं फोटोशूटचं जे काम करतात त्यांनी मला संपर्क केला. हे दोन्ही यजमान इथं बसलेले या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. पाळा. एक म्हणजे आपापले मोबाईल सायलेंट करून ठेवा आणि दुसरी म्हणजे हे लहान लहान लेकरं शेवटपर्यंत असेच बसत असले तर समोर बसवा. नसेल बसत ते थोडस पाठीमागं बसवलं तरी चालेल. बसतेच काही बसतेच ना. मी पोरांपासून जरा लांब आहे, 2 हात लांब असतो मी त्यांच्यापासून. कारण मी 1 महिन्याचा शिक्षक आहे. 1 महिनाभरच शाळेवर शिक्षक म्हणून जॉब केला आणि या पोरांना वैतागून शाळा सोडून दिलेली. कारण एक दिवशी बिना डब्याचा शाळेत गेलते. शाळेत गेल्यावर आमच्या एका वर्गातला पोराला म्हणलं, ए राम्या आज डब्बा मी आणला नाही, तू डब्बा आणलास का रे. तो म्हणला आणलाय ना सर. मी म्हणला खाऊ का रे तुझा डब्बा. तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणला घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे. म्हणला सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. एवढे विचित्र असतील. त्याच पोराला आमच्या एका इन्स्पेक्शनच्या वेळेला एका मॅडमने प्रश्न विचारला. म्हणे काय रे राम्या, एका बाजूला 1 किलो बुद्धी ठेवली आणि 1 किलो लाडू ठेवले तर तू काय घेशील. तो म्हणला मॅडम मी 1 किलो लाडू घेईल. मॅडम म्हणली अरे वेड्या मी जर असते ना तर मी 1 किलो बुद्धी घेतली असती. तो म्हणला बरोबर आहे ना मॅडम, ज्याला जे कमी आहे तो तेच घेणार आहे. आलं लक्षात तर बघा. म्हणून हे थोडेसे मुलं सांभाळा एवढीच विनंती करतो आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. करण्यातला आवाज अजून कमी करता आला तर बघा. ऐका. अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. महत्वाचं मी तुमच्याशी बोलणार आहे. वा छान लागला साऊंड. ऐका. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान याकरता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चालता चालता त्यांना फार सुंदर प्रश्न विचारला. ते म्हणले का हो तुमचा. ते म्हणले का हो साहेब का तुम्ही नेहमी म्हणता महाराष्ट्र भाग्यवान आहे. त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. ते म्हणले महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अहो असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा पेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अहो असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे.
आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचा गंगालय, चांदीचं पंचपाळं आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला या समाजानं खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो असताना शिवलं की पाप होत होतं, असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबा रायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञान राजमाऊली झाली. अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला येतो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कुणाचा जुंपायचा म्हणून मिलाव आहे आणि मिलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. काय दिलं या समाजाने ज्ञानोबा रायाला बोला. अहो असताना दिला तो केवळ त्रास. एक सांगू महत्वाचं, आपल्याला हा सुंदर नरदेह मिळालाय ना, तुमच्या गावातील प्रत्येक माणसाच्या चरणावर डोकं ठेवून सांगतो माझ्या दादानो, एकदा आळंदीला ज्ञानोबा रायाकडे जा. तुमची सगळी अंतकरणातली सुख दुःख घेऊन ज्ञानोबा रायाच्या समाधीवर एकदा टाकून द्या. ज्ञानोबा रायाच्या दरबारामध्ये जाऊन एकदा तुमचं कपाळ त्या समाधीला लावा. तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबा रायाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीने लिहिलेल्या प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबा रायाच्या समाधीमध्ये. एकदा ना ज्ञानोबा रायाकडे बदलली महाराज या पोरांची सगळ्यांची प्रारब्ध. अहो महाराज कधी कधी ज्ञानोबा रायाच्या समाधीवर आमच्यासारख्या माणसानं डोकं टेकवल्यामुळे 7वी नापास असणाऱ्या कीर्तनकाराच्या सुद्धा कलेक्टरला पाया पडावं लागतंय. हे ज्ञानोबा रायाची ताकद आहे. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये संत असताना लोकांना समजलं नाही, पण गेल्याच्या नंतर त्यांचं नामचिंतन केलं तर लोकांचा उद्धार व्हायला लागला. विभूती गेले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्याच्या कीर्ती जगा माझी. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी जरी असली तरी संत आपल्याला प्रत्येकाला समजून घेतले पाहिजे. आपण प्रत्येकानं संताला समजून घेतलं पाहिजे. सेवेसाठी निवडलेला अभंग याच महाराष्ट्रातला एका साधूचा आहे. काय त्या साधूचा परिचय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवताचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबा ते श्रीमंत संत श्री पैठण निवासी नाथ महाराज आहे.
जगद्गुरु तुकोबाराय, देहू नगरी मधले जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंग, बरेच तुकोबारायचे अभंग आपण पाहतो. पण ऐका, याच महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर सारखा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये पैठण नावाचा तालुका, त्या पैठण तालुक्यामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांचं वास्तव्य. शांती ब्रह्मनाथ महाराज संत आहेत, श्रीमंत आहेत, शांत आहेत. त्या शांती ब्रह्मनाथ महाराजांना आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाच्या एका महामंत्राचं विशेषत्वानं परिशीलनात्मक सिद्धी आजच्या अभंगातून केली. विडाला अभंग 4 चरणाचा अत्यंत सुंदर आहे. या अभंगामध्ये आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायाच्या महामंत्राचं विशेषत्वानं परिशीलनात्मक सिद्धी संतांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. माझी भाषा तर कळतील तुम्हाला, पहिल्या मुलं भाषा कळते ना. हे बघा, मला लय अवघड कीर्तन करता येत नाही. उगा इथं घटन मटन पटान रज्जन सरपण ख्यातीन सत्यातीन असत्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आविर्वचन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षण अशन परोक्षण अशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत तुम्हाला पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशाला लय अवघड बोलायचे. काही काही लोकांना लय चुकाट्यात हात घालायची सवय. आमचा एक मित्र आहे, त्याला जरा साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी म्हणलं, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू तर आला नाही. तो म्हणला, महाराज त्याचं काय आहे, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मोल आकाशामध्ये विलीन झाला. करिता आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, गायबाने पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणांचं चित्र काय करायची गरज आहे. सोप्या पद्धतीत कळत असेल तर अवघड बोलायची गरज नाही. काही काही लोक मोकार शायनिंग मारतात. मला डिजिटल जमाना झालाय, सगळ्या डिजिटल जमान्याने मगाच आमचा विषय झाला. सोशल मीडिया खतरनाक झालाय आणि त्याच्यामध्ये सगळं फोन पे ऑनलाईन झालंय. डिजिटल जमाना झाला. किती डिजिटल झालाय, इतका डिजिटल झालाय. त्या दिवशी त्या अहिल्यानगर मध्ये एक भिकारी मला भेटले. ते मला म्हणे, महाराज जय हरी. म्हणलं, जय हरी. काहीतरी दान धर्म करा. मी गाडीचा काच खाली घेतला, गाडीमध्ये पाहिलं, माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. मी म्हणलं, दादा माझ्याकडे सुट्टे पैसे नाही. ते भिकारी मला म्हणलं, फोन पे करा. भिकाऱ्याकडे फोन पे. मी फोन पे काढला आणि त्या भिकाऱ्याच्या स्कॅनरवर स्कॅन करून माझे 10 रुपये मी त्याला पाठवले. तो म्हणला, 10 रुपयावर जमणार नाही, अजून 10 रुपये पाठवा. म्हणलं, आताच 10 पाठवले ना, अजून 10 कशाला. तो म्हणला, माझ्या मैत्रिणीला. म्हणलं, भिकाऱ्याला पण मैत्री नाही का रे. तो म्हणला, तिच्यामुळेच भिकारी झालोय, म्हणून पाठवा. अवघड आहे. ऐका लक्षपूर्वक. या अभंगामध्ये नाथ महाराजांना आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाच्या महामंत्राची विशेषत्वानं परिशीलनात्मक सिद्धी केलेली आपल्याला पाहायला मिळते. माझं कीर्तन जरा चालता बोलता होणार आहे. माझ्या कीर्तनामध्ये प्रश्न विचारले जातात आणि माझ्या प्रश्नामध्ये जी महिला शेवटी प्रश्नाचं उत्तर, जी शेवटी चांगलं सगळे उत्तर देते, बरोबर देते, त्या महिलेला एक पैठणी मी दर कीर्तनामध्ये सप्रेम भेट करत असतो. मग सगळ्या महिला मंडळीला विनंती, शेवटपर्यंत उत्तर बरोबर देत चला. माझा पहिला प्रश्न आहे महिला मंडळ तुम्हाला. वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे रामकृष्ण हरी. आजच्या अभंगामध्ये नाथ महाराजांना आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र सांगितला रामकृष्ण हरी. महिला मंडळ, माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. मला इथं आल्याच्या नंतर कळालं की आपल्या गावची दिंडी सुद्धा पंढरपूरच्या वारीमध्ये चालते. इथं आल्याच्या नंतर मला समजलं. महिला मंडळ, मग तुम्ही दरवर्षी वारीमध्ये चालता, तुम्ही 25 वर्ष झालं कीर्तन आपल्या गावामध्ये श्रवण करता, या वारकरी संप्रदायाची अर्थात तुम्ही साधना करता. मग महिला मंडळ, खरं सांगा, ज्या वारकरी संप्रदायाची तुम्ही साधना करता त्या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली हो? कुणी उभा केलंय हे सगळं? मला प्रश्न पूर्ण होऊ द्या. प्रमाण तुम्ही दिलेलं योग्यच आहे, काय चुकीचंच नाही. कोणी केलं? या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? अमिताभ बच्चन? काय म्हणले तुम्ही?
नाही नाही बरं जाऊ दे. तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला येतो का? पुरुष मंडळी कोणाला याचं उत्तर? ज्ञानेश्वर महाराज जय हो. टाळ्या वाजवा या बाबा. वारकरी बाबा उत्तर एकदम बरोबर दिलं, पण पैठणी तुम्हाला नाही देऊ शकत. वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला आपल्याला, तर सरळ सरळ सांगायचं आमच्या वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकरानं केली. भगवान शंकरानं म्हणजेच कोणी? आदिनाथानं केली. आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मचिंद्रा लादले सहज स्थिती. मचिंद्राने बोध गोरक्षशास्त्री केला, गोरक्ष वळाला. ती परंपरा बघा कशी आली. गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार. अहो वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान आदिनाथापासून म्हणजे भगवान शंकरापासून सुरू झाली आणि ज्ञानोबारायापर्यंत येऊन पोहोचली. पण ज्ञानोबारायाने या वारकरी संप्रदायाचं ज्ञान स्वतःपाशी नाही ठेवलं, मग तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर प्रगट केलं. म्हणून तर आपण लोपले ज्ञान जगे भोले विश्वब्रह्माची गेले प्रगट भूय भोले प्रगट भूय भोले विश्वब्रह्माची गेले प्रगट भूय भोले असे टाळकरी इतके सुंदर असले ना सगळे महाराज, कीर्तनाला काही वेगळाच आनंद असतो. टाळकरी कीर्तनाला चांगले पाहिजेत, कीर्तनाला साथ चांगली पाहिजे. नाही तर कधी कधी इतकी वाईट साथ भेटते आम्हाला, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत. आमच्या काल्याच्या कीर्तनात मी एकदा अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत. काल्याच्या कीर्तनातला अभंग. रंगनी रांगत गुलगुला बोलत. मागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. अवघड आहे महाराज. पण आज शिट्या बाळ म्हणजे महाराज विषय काय ऐका लक्ष करून. वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकरानं केली. एक नंबरचा मुद्दा आहे आपला, एक नंबरचा प्रश्न आपला सुटला. मग या वारकरी संप्रदायाची स्थापना करण्यासाठी, स्थापना केल्याच्या नंतर या वारकरी संप्रदायाची साधना करण्यासाठी आपल्याला हा सुंदर नरदेह भगवान शंकराच्या माध्यमातून उपलब्ध झाला. किती सुंदर नरदेह आपल्याला मिळाला. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही, तो मुद्दा बाजूला ठेवा. पण हा सुंदर नरदेह आपल्याला देवाच्याच कृपेने मिळाला. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत आणि याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे. आणि आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे साहेब. बॉबिन. या बॉबिनवर एक बेल्ट चढवलाय. बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? रात्रंदिवस त्या बॉबिन वरती फिरत राहतो. आपण दिवसभर काय पाहतो ते त्या बेल्टवर चित्रीकरण होतं. आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं. आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की दिवसभर काय घडलं तो बेल्ट संध्याकाळी सगळं आपल्याला दाखवून देतो. मग काय त्या बेल्टाची लांबी? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलं पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टाची लांबी आहे. मग तो बेल्ट कोणाचा 5 वर्ष चालतो, कोणाचा 10 वर्ष, कोणाचा 50, कोणाचा 100. आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, भंगार होऊन दिला नव्हता बाहेर. चांग देवानं. मग हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिला. देवाचे उपकार आहेत आपल्यावर माझ्या दादांना. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत. थोडं लक्षपूर्वक ऐका. काय झालं बघा. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी अडचण आहे. डॉक्टर म्हणले बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. 80 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणताय डॉक्टर साहेब काय खर्च लागायचा ते लागू द्या, पण माझ्या हृदयाचं यशस्वी पद्धतीने ऑपरेशन झालं पाहिजे. त्या 80 वर्षाच्या म्हातारा माणसाला डॉक्टर साहेबांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. त्यांचं हृदय काढलं आणि हृदय काढून एका काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं.
3 तास ऑपरेशन चाललं. 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. 80 वर्षाचं म्हातारा उठून उभा राहिलं. डॉक्टरांच्या जवळ गेलं आणि डॉक्टरांना बोलायला लागलं, डॉक्टर साहेब, अहो 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, माझं ऑपरेशनही सक्सेस झालं, तुमचं बिल किती झालं? डॉक्टरांना बिल काढलं आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या हातात दिलं. त्या म्हाताऱ्या बाबांना बिल पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. बिल होतं 8 लाख रुपये. 8 लाख रुपये बिल पाहिल्याच्या नंतर म्हातारं ढसाढसा रडायला लागलं. डॉक्टरांना वाटलं पैसे जास्त झाले म्हणूनच बाबा रडताय की काय. डॉक्टर म्हणले, हो बाबा, हो गेली 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय. 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. 80 वर्षाचं म्हातारं काय म्हणतंय माहितीये? हो डॉक्टर साहेब, अहो डॉक्टर साहेब, गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय, माझं ऑपरेशनही सक्सेस झालंय. अहो 8 लाख रुपये काय, तुम्ही 12 लाख रुपये जरी बिल केलं असतं तरी मी हसत हसत दिलं असतं. डॉक्टर म्हणले, मग बाबा तुम्ही रडता का? त्यावेळेस 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं किती सुंदर उत्तर दिलं बघा. त्या 80 वर्षाच्या बाबानं सांगितलं, डॉक्टर साहेब, मी या करता रडतोय की गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेली 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण माझ्या देवानं अजून मला बिलच का पाठवलं नाही, म्हणून रडायला येत आहे. एक सांगू तुम्हाला, देव कधी आपल्याला बिल पाठवत नसतो. देवानं बिल भरण्यासाठी काय जागा दिलेल्या आहेत. देव म्हणलाय, तुम्हाला जर बिल भरायचं असेल तर तुमच्याच गावातल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जा आणि तिथं जाऊन माझ्या नावाची एक पावती फाडून टाका, म्हणजे तुम्हाला दवाखान्यात पावती फाडायची गरज लागणार नाही. तुम्ही वर्गणी देता नाही तर सगळे, ही वर्गणी म्हणजेच आपल्या जीवनातलं बिल भरणं आहे. हळूहळू 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 बिल भरत राहा. आज 3रा दिवस आहे, बरोबर ना? 3रा दिवस आहे. इथून पुढं 5 दिवस अजून तुमच्याकडे वेळ आहे. ज्यांची बिलं भरायची राहिली असतील त्यांनी आपापली बिलं वर्गणीच्या माध्यमातून ताबडतोब क्लिअर करा. सुंदर नरदेह जगाच्या मालकाने आपल्याला दिला खरा, पण चिलिया महाराज कशासाठी दिला? सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला त्याचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे, पण आपण त्याचं भजन रोज करतो का हो दादा? बोला. देवाचं भजन कोण कोण करतं रोज? बोला, इथं बसलेली माणसं. हा नरदेह आपल्याला त्याचं भजन करण्यासाठी दिलाय, पण आपण कधीच त्याचं भजन करत नाही. ह्या नरदेहाची किंमत आपल्याला कधी कळालीच नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, पोरांनो, आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे. आपण टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करून शरीर तंदुरुस्त बनवा. जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं. आज पोरांकडे पाहिलं तर पोरांच्या चेहऱ्याकडे पाहू वाटत नाही मला. जुन्या काळातल्या लोकांच्या तब्येती एवढ्या सुंदर होत्या, लोक मजबूत होती. शरीराची किंमत आपल्याला कळाली नाही. मला त्या दिवशी शरीराची खरी किंमत कळाली ज्या दिवशी मी सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेतलं आणि खंडोबाचं दर्शन घेऊन मला जेजुरीच्या पायथ्याला संध्याकाळचं कीर्तन होतं, म्हणून त्या पायऱ्यावर बसलो होतो. मला कीर्तनाला जाण्यासाठी थोडा वेळ होता. पण त्या जेजुरीचा एक नियम आहे, तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतंय. तिथं ज्याची शारीरिक सृष्टी मजबूत
मजबूत होती, शरीरानं जो बलवान होता तो पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचा आणि 5 पायऱ्या चढायचा. पण तिथे एक जोडपं बघितलं मी 35-55चं. म्हणजे बाई 55 किलो आणि गडी 35 किलो. मी मनात म्हणलं ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गड्या. आणि तसले जोडपं बघितलं की 4-5 जण पळत येते. ते म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल नाही तर 500 रुपये हाडे हाड. मरण दमन गडी बी तितका स्ट्रॉंग तसले जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण असते तर ते पळतच त्या जोडीला अडवतात आणि म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल नाही तर 500 रुपये फाईन पडावं लागेल. ते 35 किलोचं पोरगं तर घाबरलं. तो म्हणला एवढं मोठं वजन आपल्याच्याने उचलणं शक्य नाही. पण त्यानं खिशे पाहिले तर त्याचं पाकिट गाडीमध्ये विसरलेलं होतं. ते पोरं त्याला गाडी काढ पण जाऊ देणार आणि मंदिराच्या दर्शनाला पण जाऊन देणार. पोरं म्हणायचे बायकोला उचला नाही तर 500 रुपये द्या. त्या 35 किलो वजनाच्या पोराचा नाविलाज झाला महिला म्हणतो. आणि ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं. माझा 1.5 तास वेळ गेला तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. आणि ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं आणि हे 55 किलोचं गटुड त्याच्या अंगावर बसलं. माझ्या काळगाच्या डोक्यात नुसते धडा. मी मनात म्हणलं अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेडे असा कसा वया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तू काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव. तसला बुवाच्या घेऊन उठलं राव. 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच चकदंबा खाली टाकली. अहो शरीराची किंमत आपण शरीराला जपलं पाहिजे. हा सुंदर नरदेह आपल्याला देवाचं भजन करण्यासाठी दिलेला आहे. हो खरं सांगा देवाचं भजन करतो का आपण? रोज कीर्तनकार येतात देवाचं भजन करा टाळ्या वाजवा म्हणतात. तुम्ही वाजवता का? बरं मंडप मध्ये आहे तोपर्यंत वाजवता, घरी गेल्यावर ऐका ते जाऊ द्या. मुंबईला माझं एकदा कीर्तन झालं. आम्ही रोज कीर्तनामध्ये हेच सांगतो की देवाचं नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. मी कीर्तनामध्ये सांगत होतो. कीर्तन झाल्याच्या नंतर एक वेल एज्युकेटेड पोरगा, शिकलेला हुशार सुशिक्षित पोरगा माझ्या समोर येऊन बसला आणि मला म्हणला महाराज तुम्ही रोज देवाचं भजन करता? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. रोज देवाचं नामचिंतन करता? म्हणलं हो. तो म्हणे मग महाराज तुम्ही जर रोज देवाचं नामचिंतन करता तर देव तुमच्या स्वप्नात तरी कधी आला? मी म्हणलं अजून तरी नाही बाबा. तो म्हणला मग तुमच्यापेक्षा देवीचे भक्त बरे. मी म्हणलं म्हणजे? तो म्हणला तुम्ही दरवर्षी वारी करता तरी तुमच्या स्वप्नात येईना आणि ते एकदाही पंढरपूरला जात नाही तरी त्याच्या अंगात येतोय. मी म्हणलं हे बघ देवही आमचा आहे, देवी आमचीच आहे, तुझ्या गळ्यात माळ नाही, तुला बोलायचा आम्हाला अधिकार नाही. पण पोरांनो खरं सांगू का त्यानं विचारलेला प्रश्न माझ्या अंतःकरणामध्ये घर करून बसला. पण मी त्याला उत्तर तसंच दिलं. त्यानं बरोबर विचारलं ना. इथं उभा राहिलेले सगळे वडीलधारी मंडळी बाबा किती वर्षापासून परमार्थ आहे? 30 वर्षापासून 50 वर्षापासूनचा परमार्थ आहे. देवाला आपण कोणीच पाहिलेलं नाही. मग जर देव आपल्याला नामचिंतन करून भेटतच नाही तर कशासाठी टाळ वाजवायचा, कशासाठी पकवाज वाजवायचा, कशासाठी विना वाजवायचा? सगळ्याची माफी मागून बोलू दादा तुम्ही किती टाळ वाजवा पण टाळ वाजून तुम्हाला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विना वाजवा पण विना वाजवून आपल्याला देव कधीच भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील. मला म्हणतील का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विना वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे दादा हो तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विना वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ, कशासाठी वाजवायचा पखवाज, कशासाठी वाजवायचा विना? देव तर भेटत नाही ना. मग एवढा मोठा सप्ताह कशाला? 10-15 लाख रुपये खर्च करून सप्ते करायचे कशाला?
अरे देव तर भेटत नाही ना, मग पंढरपूरची वारी करायची कशाला? अरे देव तर भेटत नाही ना, मग आळंदीच्या दर्शनाला जायचा कशाला? टाळ पकवाज विना नेमका वाजवायचा कशासाठी? देव भेटतच नाही, मग का करायचं हे सगळं? त्यासाठी पुन्हा एकदा महिला मंडळ मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर या प्रश्नाचं दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं आणि 5 तोळ्याचं आहे, गाडीमध्ये तिकीट ठेवलेलं. जी महिला योग्य उत्तर देईल तिला ते यथोचित असा तिचा सन्मान इथं स्टेजवर केला जाईल. महिला मंडळ खरं सांगा, प्रश्न विचारतोय मी तुम्हाला, खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? लग्न झालेत ना तुमचे? प्रश्न कळाला नाही का माझा? मी पुन्हा विचारतो महिला मंडळ तुम्हाला, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? बोला ना. भेटलेला पती सुटावा? काय म्हणल्या? टिकावा? कोण कोण म्हणलं टिकावा? हात वर करा. 1 2 3. बाकीच्यांचे लग्न खरंच 4. अजून 5 6 7 8. ओके, बरोबर आहे. तुम्ही दिलेलं उत्तर अत्यंत बरोबर आहे महिला मंडळ. लग्नामध्ये पतीचं नाव पती भेटावं म्हणून घेत नाही, तर भेटलेला पती अखंड आमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून आपण पतीचं नाव घेतो. उत्तर 8 महिलांनी दिलं, अत्यंत बरोबर दिलं. पण सोन्याचं नाणं तुम्हाला 8 जणीला देता येणार नाही, कारण नाणं एकच आहे. मी सांगितलं होतं उत्तर एकाच राहील ते. बरोबर आहे. महिला मंडळ, तुम्ही पतीचं लग्नामध्ये नाव घेता, उखाण्यात नाव घेता ना? हो, घेता का नाही? जुन्या काळातले उखाणे किती सुंदर होते, असे लांब लांब मोठे मोठे उखाणे असायचे जुन्या काळातले. सांगू का एक उखाणा जुन्या काळातला? महिला मंडळ सांगू का? नको? बरं सांगतो, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं बघा. ती म्हणली, येत होते जात होते, खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, आणखी त्याला उंगर 12, पान खाते 13 घाम येतो, जरा तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. असे मला 130 उखाणे येते. अजून सांगू का नमुना एखादा? नको? सांगू का नको? हा, असलं पाहिजे तुम्हाला. असलं म्हणलं की सांगा. बजावू दे. ज्ञानेश्वर सर तुमच्यावर घेतो, कारण माझं नाव ते मॅच होत, मी दुसऱ्याचं नाव घेत नाही. म्हणजे मी का कोणाची बायको होतो? ऐका लक्ष ऐका. अहो, आधी केली बारशी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढे आला वाकडीचा वाडा. वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोर साधू संत. थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा. माहूरची साडी. औंढा नागनाथाची पावफडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणे केलं सरस्वतीसाठी. सरस्वतीपाशी एक मुकाम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. काही परळीला आले ग बाई. परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मागिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू. हवा आली त्याची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा. आणि ज्ञानेश्वर पाटलाच्या पाठीमाग परमेश्वर उभा. तुमच्या लग्नात तरी एवढं लांब घेतलं होतं. जुना काय तो जुना काळ आहे महाराज. या म्हाताऱ्या माणसाला विचारायचं बसलेलं. ही सगळे उभा राहणारी माणसं आहेत. हे बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? लॅपटॉप होतं? कॅम्प्युटर होतं? इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं?
काय नाव आहे मला सांगा, फॉलो करून ठेवतो तुम्हाला. विडाला. आज मला पहिल्यांदा माझ्यापेक्षा वरचढ कोणीतरी भेटलं. ऐका, या जुन्या लोकांकडे मोबाईल नव्हता, कॅम्प्युटर नव्हता. यांच्या काळामध्ये मोबाईल नव्हता, लॅपटॉप नव्हता, कॅम्प्युटर नव्हता. तरी सुद्धा पोरांनो बांधावर उभा राहून वैराणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं आहे ती. कारण या जुन्या काळातली गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आवटकी होती. पाव एक पाव, पाव दोन अर्धा, पाव त्रिक पाऊन, पाव चोक एक, पाव सव्वा, पाव सत दीड, पाव सुद्धा पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नवा सव्वा दोन, पाव दहा अडीच. निम एका निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पचाळीस, निम सत तीन, निम सत साडेतीन, निम आठ चार, निम नऊ साडेचार, निम दहा पाच. पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक तीन, पाऊन पाच पावणे चार, पाऊन सत साडेचार, पाऊन सुद्धा सव्वा पाच, पाऊन आठ सहा, पाऊन नऊ पावणे सात, पाऊन दहा साडेसात. ही जुन्या काळातली सिस्टम आहे गणिताची. आताची शिक्षणाची व्यवस्था इतकी भयानक भंगार झालेली आहे. आताचे शिक्षक वर्गात गेले की पोरांना शिकवायला सुरू करतात. ए स्क्वेअर फूट प्लस बी स्क्वेअर फूट इट इक्वल टू सी स्क्वेअर फूट. शिकवणारा नाही कळलं ना, का मग शिकवतोय. शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही. काय बरोबर आहे का नाही? इथं बसलेल्या सगळ्या पोरांना विचारा. पोरांना जे वर्गामध्ये शिकवल्या जात आहे ते व्यवहारात घडत नाही साहेब. आणि जे व्यवहारात घडतंय ते वर्गामध्ये शिकवल्या जात नाही. इथं बसलेल्या माझ्या कीर्तनाला मुलं मुली जे कोणी बसलेले सगळ्यांना प्रश्न आहे माझा. पोरांनो खरं सांगा, आपल्या शाळेमध्ये 60-30-90चा भूमितीचा प्रमेय 10वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडलं रे? कधीच नाही. मग कशाला शिकवलं? पायथागोरसचा सिद्धांत 9वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडला? कधीच नाही. मग कशाला शिकवला? तो नेपोलियन बोनापार्ट आमच्या काय कामाचा? तो हिटलर आमच्या काय कामाचा? तो आईन्स्टाईन आमच्या काय कामाचा? तो वास्को डी गामा आमच्या पोरांना कशाला शिकवतात? आमच्या पोरांना शिकवायचंय तुम्हाला? शिकवायचं असेल तर वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या पोरांना शिकवला पाहिजे. ते विज्ञानाचे शिक्षक वर्गामध्ये आले की पोरांना शिकवायला सुरू करतात. आम्ल पदार्थी आम्ल पदार्थ फरक स्पष्ट करा. अरे इथं लग्नाला 5-5 वर्ष झाले, अजून नवरा बायकोचे फरक स्पष्ट व्हायना आणि तुम्हाला आमला नामलीची पडली आहे. ते भूगोलचे शिक्षक आले. जलावरण सांगा, शिलावरण सांगा, वातावरण सांगा, बेसाळचा पट्टा सांगा, अग्निजन्य खडक सांगा. अरे जमिनीच्या 300 फूट खोल आतमध्ये गेले तुम्ही. फक्त 110 मिलीमीटर पाऊस पडला नाही तर माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही. हे धोरण जोपर्यंत तुम्ही आमच्या पोरांना देणार नाही तोपर्यंत भारत देशाची आदर्श पिढी घडणार नाही. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. मला तिकडे जायचंय नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, महिला मंडळ लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनयकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधने. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. तिसरा मुद्दा, या वारकरी संप्रदायाची साधना करण्यासाठी आपल्याला भगवान शंकरानंच एक मंत्र दिला बघा. कोणता?
रामकृष्ण हरी नाही, चुकायला लागलाय. कोणता मंत्र? हरी हरी हरी. हरी मंत्र हा जीवाचा, हरी 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 मंत्र हा जीवाचा, हरी 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 मंत्र हा जीवाचा, हरी 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 मंत्र हा सेवाचा. हे मंत्र 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 वारकरी संप्रदायाची साधना करण्यासाठी भगवान शंकरानं मंत्र दिला. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती देवाच्या तया मोक्ष. म्हणजे स्थापना ज्याने केली, मंत्रही त्यानंच दिला. बर महाराज, बर महाराज, हरी 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 हा मंत्र आमच्या मुखानं घेतला, आम्ही तर काय मिळेल आम्हाला? मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अहो तुम्ही मुखानं नुसतं हरी 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 म्हणत राहिलं तरी तुम्हाला मोक्ष आणि मुक्ती मिळते. बरं हे मोगम बोलत नाही महाराज, याला पुरावे आहेत. मुक्ती आणि मुक्ती देवापाशी प्रत्यक्ष 4 वेद 6 शास्त्र देताती साक्ष बा. काय साक्ष देतात? चहुवेदी जानशाही शास्त्री कारण 18 पुराणे हरीसी गाती. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा. कळालंय काही? डोक्यावरून चाललंय, समजत आहे ना काय बोलतोय? थोडं लक्षपूर्वक. भगवान शंकरानं स्थापना केली, भगवान शंकरानंच हा मंत्र दिला. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि मनती देवाच्या तया मोक्ष भगवान शंकरानं दिलेला मंत्र आहे. मग मला सगळेजण सांगा, जर भगवान शंकरानं मूळ मंत्र दिलाय हरी 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 असा, तर मग राम आणि कृष्ण आला कुठून? जर मूळ मंत्र हरी हरी आहे तर रामकृष्ण हरी कमन म्हणतो आपण. तुम्ही सगळेजण इथं बसलेले, तुम्ही झाडाला पाणी घालताना बुडाला घालता शेंड्याला? हो, झाडाला पाणी घालताना बुडाला घालता का शेंड्याला? बोला की, बुडाला घालता. मग मूळ मंत्र जर आपला हरी हरी असा आहे आणि मूळ मंत्र हरी हरी असताना वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरी भजनालाच का मान्यता देतो? कीर्तनाची सुरुवात कशाने? रामकृष्ण हरी. भजनाची रामकृष्ण हरी, हरिपाठाची रामकृष्ण हरी, दिंडीची रामकृष्ण हरी, वाळवी चालण्याची रामकृष्ण हरी. अरे जर मूळ मंत्र हरी 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 असा आहे तर रामकृष्ण आणला कुठून? त्याचं थोडं चिंतन देतो तुम्हाला, लक्ष देऊ नये का? राम आणि कृष्ण हा शब्द वारकरी संप्रदायामध्ये आला कसा? हा देव वारकरी संप्रदायामध्ये आला कसा? तर ऐका, राम हे अक्षर रम रमती नावाच्या धातूपासून तयार झालेलं आहे. राम म्हणजे रममान करणारा. ज्या वेळेस कौशल्य मातेला पुत्र झाला त्यावेळेस कौशल्य माता वशिष्ठ गुरुदेवांकडे घेऊन त्या पुत्राला गेल्या आणि वशिष्ठ गुरुदेवांना म्हणाल्या, देवा मला मुलगा झाला, याचं नाव काय ठेवू सांगा. वशिष्ठ गुरुदेवानं त्या मुलाकडे पाहून त्याच्यामध्ये रममान होऊन गेले. म्हणून वशिष्ठ गुरुदेवानं सांगितलं, मी याच्याकडे पाहून याच्यात रममान झालोय, म्हणून याचं नाव ठेव राम. म्हणून त्यांचं नाव ठेवलं राम. राम म्हणजे रममान करणारा. रममान करण्यासाठी आणलं रामाला. कृष्ण या शब्दाचा अर्थच आहे प्रेम. प्रेम देण्यासाठी घेतलं कृष्णाला. आणि हरी तर आपला मूळच आहे, पापाचं अपहरण करणारा आहे. मंत्र तयार झाला, राम कृष्ण हरी. हा मंत्र तयार झाल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये 4 प्रकारच्या वाण्या आहेत, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. त्या वैखरी वाणीनं नाथ महाराज म्हणतात, या महामंत्राचं जपकरण आपण करायचं अभंगाच्या पहिल्याच्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण
राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर मी दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर देण्याचा मी प्रयत्न करतो. गोड भजन करा. तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन बरोबर टायमिंगला सुटल. नाही तर बघा, महिला मंडळ सुरुवातीला भजन करतील, पुरुष मंडळ नंतर भजन करतील. महिला मंडळ तुमचं भजन गोड झालं पाहिजे. तुमचं भजन यांच्यापेक्षा सुंदर आवाज निघला पाहिजे. बघू आज नेमका पुरुषांचा आवाज जास्त निघतो का महिलांचा आवाज जास्त निघतो. महिला मंडळ म्हणताना सगळ्या जणी भजन, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुम्ही घरात कुणाला घाबरता का? नाही नाही म्हणतात कुशल, नाहीतच घाबरत महाराज. मी संन्याशी थोडीच आहे. अनुभव आली 7-7 दिवस आम्ही बाहेर असतो. 7 दिवसांना आम्ही घरी गेलो तर आमची सुद्धा शेजारणीला म्हणते, आला बाई आमचा सप्ता. अरे एवढा सप्ता आहे. महिला मंडळ म्हणतात. महिला मंडळ सुंदर भजन करतात. महिला मंडळीचं भजन कसं असतं माहितीये तुम्हाला? भावनेचं भजन असतं. गात्यातलं भजन कमी असतं, माथ्यातलं जास्त असतं. वारीला जर तुम्ही निघाले ना, वारीला हे 2-4 बायाचा वेगळाच ताफा असतो. अभंग तुकाराम महाराजांचे नसते, त्यांचे असते. एका या वर्षी पंढरपूरच्या वारीत मी एक अभंग ऐकला. एका मावशीनं नवीनच तयार करून आलती. अभंग काय होता माहितीये का? अरे अरे विठोबा तुझ्यात माझा मन, अन घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवाला फोन लावायला निघाली. मी जवळ गेलो, म्हणलं बाई साहेब दुसरं चरण काय? तिने दुसरंही चरण सांगितलं मला. ती म्हणली तुझी आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देती. काय अवघड चालता चालता एक जण मला म्हणला, महाराज तुम्हाला मी युट्यूबला बघत असतो. माझी विनंती बरं का तुम्हाला सगळ्यांना, या 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघून कधीच कीर्तन घ्यायचे नाही. आमचे सुद्धा कमीत कमी आम्हाला सुद्धा युट्यूबला अर्धा तास आधी ऐकायचं आणि नंतर आमचे कीर्तन घ्यायचं. या 2-2 मिनिटाच्या क्लिपाने सगळं वाटोळं केलं चिली आम्हाला. खरं सांगतो तुम्हाला. एका बहादरानं माझीच 2 मिनिटाची क्लिप बघितली, मला फोन केला, बाबा जय हरी. म्हणलं जय हरी. हाय का तारीख रिकामी? म्हणलं हाय. किती तुमची सुपारी? म्हणलं काय गौतमी पाटील आहे काय? किती तुमची सुपारी? म्हणलं काय नाही बाबा, काय असा असा विषय, काय अडचण नाही. बर मला फोटो पाठवा व्हॉट्सअपला. दिला पाठवून. 2च मिनिटाची क्लिप ऐकली होती त्यांनी माझी. त्याला काय कीर्तनाचा एवढा छंदगंध नव्हता, फक्त त्याला नाव करायचं होतं त्याचं, म्हणून आमचं कीर्तन घेतलं होतं. त्यानं फोटो टाकला, सगळं काही टाकलं. बॅनर छापल्यावर त्याने मला बॅनर पाठवलं, त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध. बॅनरवर फोटो माझा. त्यानं काय नाव टाकलं होतं माहितीये का? वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होईल. बॅनर मला आला. मी म्हणलं माझ्या ड्रायव्हरला, त्याला फोन कर रे,
असं का नाव टाकलं आपलं? आमच्या ड्रायव्हरनं फोन केला, ओ बाबा, अहो तुम्ही आमच्या बाबाला असं का नाव टाकलं? बाबा अजून आमचे आहेत ना इथं. तो म्हणला नाही नाही, इथं आल्यावर सांगतो तुम्हाला. आम्ही गेलो तिथं आणि अक्षरशः घडलेला प्रकार आहे. आम्ही गेलो तिथे गेल्यावर बॅनर बघितलं मी, वर्ष श्राद्ध त्याच्या बापाचं आणि वैकुंठवासी माझ्या पुढे. अहो मी म्हणलं ते बॅनर तरी बाजूला काढा. नाही नाही म्हणे तुम्ही कीर्तन सुरू करा. म्हणलं नाव का टाकलं तुम्ही तसं? नाही नाही म्हणे तुम्ही कीर्तन सुरू करा, मी नंतर सांगतो. आणि मी स्टेजवर उभा राहिलो आणि कीर्तन सुरू झालं. माझं कीर्तन सुरू झालं, मी बॅनर कडे बघायचो आणि येण्याच्या तारा वाजवायचो. मला वाटायचं माझ्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन मीच करतोय का. मी त्याला म्हणलं अहो तुम्ही का टाकलाय ते सांग. नाही म्हणे कीर्तन सुरू करा. आणि माझं कीर्तन सुरू झालं. मला कीर्तन सुरू झाल्यावर माझं कीर्तन रंगात आलं आणि कीर्तन रंगात आल्यावर माझ्या तोंडातून एक अचूक प्रमाण निघून गेलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. तो म्हणला महाराज आपली चूकच नाही. एवढेच 2 मिनिटं तुमचे ऐकले होते मी. आम्ही वैकुंठवासीने आलो याची कारणाशी. तुम्ही अभंग म्हणले होते, मला वाटलं तुम्ही वैकुंठातलेच आहेत म्हणून मी नाव टाकलंय. म्हणलं वैकुंठवासी. लय अवघड आहे महाराज, अडचणी येतं लय मोठ्या. महिला मंडळ म्हणताना सगळ्यांनी म्हणा, भजन गोड म्हणा, सगळ्यांनी म्हणा, फक्त महिला मंडळ. नामदेव जनाबाई, तसा जीव चाललाय ना. जरा मोठ्याने म्हणा, जरा मोठ्याने म्हणा सगळं. नामदेव जनाबाई, सबंधाला मुक्ताबाई. वा वा. नामदेव जनाबाई, सबंधाला मुक्ताबाई. क्या बात है. नामदेव जनाबाई, सबंधाला मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. रेड्या हळदी हो, टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं. तरी बी म्हणल्या टाळी काही. मला फक्त चेक करायचं होतं यांचं लक्ष कीर्तनातच आहे का कीर्तनाला बाहेर. चला मैदान भजन केलं तुम्ही महिला, पण तुमचं भजन काय आपल्याला पटलं नाही, अजिबात पटलं नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये का तुम्हाला? भजन किती गोड करावं लागतं, भजन किती सुंदर करावं लागतं, भजन किती शिस्तीत करावं लागतं आणि भजनामध्ये आवाज किती मंजूळ असावा लागतो. ऐकायचं का तुम्हाला भजन कसं असतं? भजन कसं असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या पुरुष मंडळीचं भजन ऐका. बघा बघा तुमच्या जीवावलय वाचनात बोललोय त्यांनी. माझी सगळी इज्जत तुमच्या कीर्तनाला बसलेला सगळ्या पुरुष मंडळी सगळे पुरुष मंडळी हात वर हात वर. ज्याला जरा वाटतं हात वर करा. तुम्ही स्टेजवर सोडू स्टेज तुम्ही पोरं करा, काय अडचण नाही करा. हा आणि सगळ्यांनी सांगा महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का आपला? वा. काय येतं तुम्हाला भजन ऐकायचं? तुम्हाला हे भजन ऐकायचं, भजन आमचं भजन ऐका आणि हे भजन घेऊन घरी जा. रोज आमच्यासारखं भजन करत जा. काय येतं रे तुम्हाला? ऐका आमचं भजन. हे तुमच्या जीवावर बोलतोय बरं का. हात वर, सगळ्यांचे हात वर. आणि पुन्हा एकदा विचारतोय, तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे मी, बहुमताने विजय आपला होणार का? तुम्ही भजन सुंदर करणार का? ऐका आता भजन म्हणा सगळे हात वर. राधे कृष्ण 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 राधे राधे. अवघड झालं सगळ्यांनी हात वर घ्या. सगळ्यांनी महिला पुरुष सगळे हात वर हात वर. आणि माझ्यासोबत गोड भजन करायचं हा सगळ्यांनी. तुले हरी का नाम विठ्ठल, तुले हरी का नाम विठ्ठल.
महिला मंडळ खरं सांगा, एवढं सुंदर भजन तुम्ही केलं. हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना, आठवला का? नाही ना. म्हणून मग असे मी सांगितलं होतं, राम हा रममान करण्यासाठी आणलेला आहे. तुम्ही देवाचं भजन करत असताना तुम्ही काही आठवत नाही तुम्हाला, फक्त तुमच्या सोबत तुम्ही आनंद तुमच्या सोबत घेऊन असता. म्हणजेच प्रभू रामचंद्र रममान करण्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये रोज आपण देवाचं भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाला महाराज आम्ही रोज देवाचं भजन करायला तयार आहे. हो, पण महाराज नेमकं कोणत्या देवाचं भजन करावं काही कळत नाही. देव भरपूर झाले, लय अवघड देवाच्या नादी लागू नका. सोपा देव आहे आपला, त्याच देवाचं भजन करा. सांगू कोणत्या? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नाथ महाराज आपल्याला महाराष्ट्राचा या वारकरी संप्रदायातला महामंत्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीचं विशेषत्वानं परिशीलनात्मक सिद्धी या अभंगामध्ये करून देतात. ते म्हणतात आपल्याला हा सुंदर नरदेह आहे. या नरदेहामध्ये 4 वाण्या आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी. त्यातल्या वैखरी वाणीनं हा रामकृष्ण हरी महामंत्र घ्यायचा. रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी
बरं, तो महामंत्र आपण घेतल्याच्या नंतर काय होतं? तया जवळी नुरे पाप. त्या माणसाकडे कसल्याही प्रकारचं पाप राहत नाही, फक्त त्या देवाचं नामचिंतन केल्यानं. आणि नाशी त्रिविधतो ताप, तिन्ही प्रकारचा ताप आपल्या जीवनामधून नष्ट होतो. कशानं? फक्त नामचिंतन. नामचिंतन ही साधना फार सोपी आहे महाराज. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. का नाम साधना करायची? कारण नाम हेच परब्रह्म स्वरूप आहे. नाम तेची परब्रह्म, जप यज्ञ तो परम. काही लोक म्हणले नाथ महाराज, अहो मगापासून सांगताय नाम चिंतन करा, नाम घ्या, नाम घ्या. अहो नाम साधना सोपी आहे म्हणताय, पण कोणतं नाम, कोणता मंत्र ते तर सांगा. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी जपा आणि रामकृष्ण मंत्र सोपा. तो रामकृष्ण मंत्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज त्याचं भजन करत राहिला तर त्या मंत्रानं तुमच्या जीवनामधील सगळं दुःख नाहीसं होईल. सगळ्या तापातून मुक्त व्हाल. कसल्याही प्रकारचं पाप तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. फक्त त्याचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. विडाला विडाला अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर दिलेला आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. माझ्याकडे 10 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं सप्ताह आपल्या गावकरी मंडळीनं, सगळ्या समितीनं, कमिटीनं, संयोजकानं, कीर्तनाच्या यजमानानं, पर पंगत देण्यापासून तर चटाया उचलण्यापर्यंत सगळ्या माणसानं अत्यंत सुंदर पद्धतीनं नियोजन हे चाललेलं आहे. म्हणून सगळ्यांना मनापासून माझे धन्यवाद आहे. कीर्तन तर माझं तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, पण जाता जाता एवढे 10 मिनिटं अत्यंत महत्वाचे तुम्हाला मी देतो. या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला दर वेगवेगळे कीर्तनकार शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी सांगत असतात. एखादा कीर्तनकार तुम्हाला आई वडिलांचं महत्व सांगत असेल, एखादा कीर्तनकार तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व सांगत असेल, एखादा कीर्तनकार तुम्हाला एखादं संत चरित्र सांगत असेल. पण आज मी माझ्या तरुण पोरांसाठी हे 10 मिनिटाचं कीर्तन करणार आहे. आज माझ्या कीर्तनाला बराच तरुण वर्ग आहे, पण या सगळ्या पोरांना माझं कीर्तन आहे आजचं. पोरांनो, जीवनामध्ये 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. पोरांनो, जीवनामध्ये 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य या 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. कारण सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं. त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजा झाला. पोरांनो, पैसा भरपूर कमवा, उद्योग करा, धंदा करा, नोकरी करा, एखाद्याची चाकरी करा. अरे स्वाभिमान भान कधीच ठेवू नका. पैसा भरपूर कमवा, प्रचंड पैसा कमवा, प्रचंड श्रीमंत व्हा तुम्ही. पण त्या पैशाच्या जोडीला वारकरी संप्रदायाचा विचार ठेवा. त्या पैशाच्या जोडीला ज्ञानोबरायाचा विचार ठेवा. त्या पैशाच्या जोडीला धर्माचा विचार ठेवा. माझी विनंती आहे दादा हो, त्या पैशाच्या जोडीला कधीच दारूची संगत ठेवू नका. तुम्ही कशाचाही नादी लागा पोरांनो, पण बाटलीच्या कधी नादी लागू नका. कारण आमच्या डोळ्यासमोर आम्ही दारू पिणाऱ्याची जिंदगी उद्ध्वस्त होताना पाहिलेली. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका, मला विक्षेप करू नका. दारूनं किती जिंदगी बरखास्त, किती जिंदगी उद्ध्वस्त होती आमच्या डोळ्यानं आम्ही पाहिलेलं आहे. महिला मंडळ, अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. त्या अहिल्यानगरच्या जवळ नेवासा नावाचा तालुका आहे. त्या नेवासा तालुक्यामध्ये एका गावाला 5 वर्ष झालं मी कीर्तन करतो सलग. दरवर्षी त्या गावामध्ये एक प्रचंड मोठा श्रीमंत सावकार आहे. 3 आकडी 7-12 आहे त्याचा. थोडा विको कमी करा, 1 पॉइंट. 3 आकडी 7-12 आहे त्याचा. 150 एकर जमीन आहे त्याला. घराच्या समोर एका बाजूने 100 म्हशीची दावण आणि दुसऱ्या बाजूने 100 गायींची दावण, एवढा मोठा श्रीमंत येतो.
100 खाण्याचे 2 सागवानी वाडे आहेत त्याचे. अरे एवढंच नाही, गावामध्ये चालला तर पाठीमागं 4 आणि पुढे 4 लोक चालतात. एवढंच नाही, गावामध्ये एखाद्या गरीबाच्या लेकीचं लग्न असलं तर त्या लेकीचा बाप त्या सावकाराकडे जातो आणि म्हणतो, ओ सावकार, सावकार, अहो माझ्या लेकीचं लग्न आहे, काहीतरी पैसे द्या ना. सावकार काय म्हणायचं माहितीये, ए तुझ्याकडे पैसे नाहीत का, एक काम कर, तुझ्या पोरीचा मंडप माझ्या दारात टाक, तुझ्या पोरीचं लग्न मी लावून देतो, कन्यादान मी करतो. अशा गावातल्या 32 पोरींचे लग्न लावून दिले होते त्याने. एवढा चांगला होता. दरवर्षी माझ्या कीर्तनाला समोर येऊन बसायचा. 4 वर्ष सलग माझ्या कीर्तनाला समोर बसला साहेब, पण 5व्या वर्षी मला सावकार दिसला नाही. मी गावातल्या लोकांना विचारलं, दादा सावकाराचं काय झालं, सावकार यावर्षी कीर्तनाला आले नाही. गावातल्या लोकांनी सांगायला सुरू केलं, महाराज सावकार आता आपल्यामध्ये राहिले नाही. म्हणलं म्हणजे, अहो महाराज गेल्या वर्षी काही लोकांनी सावकाराला गाडीमध्ये टाकलं, लग्नाला घेऊन चालले होते आणि लग्नाला जात असताना एका हॉटेलवर गाडी थांबवली. त्या हॉटेलवरती थम्सअप मध्ये दारू टाकली, सावकाराला थम्सअप म्हणून पाजली, तर सावकाराला दारूची नशा लागली. एवढं नाही महाराज, सावकार रोज दारू प्यायला लागला. अहो एवढा दारूचा आहार, एवढा दारूची संगत बिघडली त्याची, एवढा दारूच्या आहारी गेला, सकाळ उठल्याबरोबर दारूनच तोंड धुवायला लागला. झोपताना दारू, उठताना दारू, चालताना दारू. दारू शिवाय त्याला काही सुधरत नव्हतं. महाराज दारू पीत का नव्हता, 40 वर्ष वय होतं फक्त त्याचं. दारू पीत का नव्हता महाराज, पण दारू पिता पिता एक दिवशी दारूच्या नशेत जुगाराच्या डावावर बसला. आणि आई जुगाराच्या डावावर बसल्यावर सावकाराच्या जवळ पैसे होते, सगळे पैसे सावकाराच्या जुगाराच्या डावावर संपून गेले. सगळे पैसे संपल्यावर त्याच्या जवळ बसणारी जी माणसं होती, ती माणसं काय म्हणली माहितीये, ए सावकारा, अरे पैसे संपले, पैसे नाही तर उठ इथला. अरे लायकी नसणाऱ्या माणसाने आमच्या डावावर बसायचं नाही. अरे भिकारी आहे तू, नीट चालता हो. त्याच्या इथं लागलं. काय म्हणला माहितीये सावकार, अरे आजपर्यंत माझ्या तुकड्यावर जगले ना तुम्ही, अरे आजपर्यंत माझ्या मागे पुढे फिरायचे ना तुम्ही, माझ्या खिशातले पैसे संपले म्हणून माझी लायकी काढता वैर. अरे विसरू नका, 3 आकडी 7 बारा पठ्ठ्याचा. आणि बघता बघता दादा 1 एकरचा जमिनीचा तुकडा त्याने डावावर लावला महाराज. 1चा 10, 10चा 20, 20चा 40, 40चा 70, 70चा 100, 100चा 125, 125ची 150 एकर जमीन सावकाराची संपून गेली. 100 खानाचे 2 सागवानी वाडे ते सुद्धा संपून गेले. सगळं काय होत्याचं नव्हतं झालं, सगळं संपलं. फक्त सावकाराच्या घरामध्ये राहिली होती 32 वर्षाची त्याची बायको, 7 वर्षाचा त्याची मुलगा आणि 3 वर्षाची त्याची एक मुलगी. एवढंच संसारात राहिलं होतं, सगळं विकलं होतं. होत्याचं नव्हतं झालं, माझा संसार रस्त्यावर आला, याचा सावकाराला प्रचंड त्रास झाला. म्हणून सावकारानं पुन्हा दारू प्यायला सुरू केलं. दारू पिता पिता एक दिवशी सावकाराचं शरीर सडलं, लिव्हर फुटलं आणि सावकाराचा मृत्यू झाला. गाव एवढं चांगलं, सावकाराचा मृत्यू झाल्यावर सावकाराच्या अंत्यविधीला सुद्धा त्याच्या खिशात आणा शिल्लक राहिला नव्हता. सगळ्या गावानं वर्गणी जमा केली आणि सगळ्या गावानं वर्गणी जमा करून त्या सावकाराचा अंत्यविधी पार पाडला. आणि उरलेल्या पैशामधून ग्रामपंचायतच्या बाजूला 10 बाय 10चं पत्र्याचं शेड मारलं आणि सावकाराच्या बायकोचा पसारा त्या शेड मध्ये ठेवला. आपल्याकडे माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या घरी आपण भाकरी घेऊन जातो. त्याच रात्री माणूस मेल्याच्या नंतर त्यांच्या घरी आपण भाकरी नेतो. तसं सावकाराच्या बायकोकडे सुद्धा लोक भाकरी घेऊन यायला लागली. आई एक दिवशी, पहिल्या दिवशी लोक आली, दुसऱ्या दिवशी आली, तिसऱ्या दिवशी आली, पण 4थ्या दिवशी कोणी नाही आलं महाराज. 4थ्या दिवशी 5-7 वर्षाचं पोरग उठून उभा राहिला, आईच्या समोर गेला, आई मला भूक लागली ग, जेवायला वाढ ना. फाटलेला पदर हातामध्ये घेतला, डोळ्यातलं पाणी पुसत पुसत टोपल्याकडे गेली. पाहिलं त्या टोपल्यामध्ये काल परवाचे शिळे तुकडे पडलेले होते, उचलले, पाण्यामध्ये भिजवले, त्या पोराला खाऊ घातले. तोही दिवस पार पडला. गरिबी फार वाईट असते माझ्या दादा. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी दुपारी 10-11 वाजेपर्यंत 3 वर्षाची पोरगी पुढे आली. 3 वर्षाची पोरगी म्हणायला लागली, आई माझ्या पोटात दुखतंय ग. आई म्हणली, पोटात नाही ग दुखत बाळा तुझ्या, कालपासून अन्न नाही तुझ्या पोटात, म्हणून तुझे आतडे अन्न मागत असतील. आई काय करू ग?
आई भूक लागली मला, वाढ ना जेवायला. ए आई बिस्किट देते मला खायला. आई माझा बाप होता तेव्हा बिस्किट आणायचा ग मला. ए आई बाबा सांग ना कुठे गेले. ए आई का ग मला चॉकलेट नाही मिळत, का बिस्किट मिळत नाही म्हणून आई बरं भांडतच 3 वर्षाचं लेकरू. 7 वर्षाचं पोरग पुढे आलं. 7 वर्षाचं पोरग काय म्हणलं माहितीये, ए आई मला पण भूक लागली ग. आई ती आई असते. पोरांच्या डोळ्याकडे चेहऱ्याकडे पाहिलं, चिमुकली पोरं तिच्या डोळ्यामध्ये दिसली तिला आणि त्यांच्या पोटातली भूक लक्षात आली. त्या पोरांना सांगितलं, पोरांनो थांबा मी गावातून काहीतरी घेऊन येते. फाटलेला पदर सावरला. लोकांच्या नजरा चुकवत चुकवत गावातल्या एका किराणा दुकानदाराकडे गेली. काय म्हणली माहितीये, दादा काहीतरी देणार आहे आम्हाला खायला. 2 चिमुकले लेकर वाट बघतात रे घरी माझी. ए दादा, अरे दादा तुझ्या घरी भांडे घासील, तुझ्या घरचं कपडा धुणं भांडे करील दादा, काहीतरी दे ना आम्हाला. किराणा दुकानदाराला विनंती करत होती माझ्या दादानं. पण किराणा दुकानदाराला दया आली नाही. किराणा दुकानदार काय म्हणला माहितीये, अरे बाई अगोदरच तुझा नवरा 50,000ची उधारी बुडून मेलाय, अगोदरच तो गेला बुडून आणि तू वर थोबाड करून आली, कुठं चालली, चाल माघारी तुला काही मिळणार नाही. तिला असं वाटायचं गावाच्या बाजूला एक विहीर आहे, जावं त्या विहिरीत जीव देऊन मारावं का काय. पण घराकडे 2 चिमणे पोरं तिची वाट बघत होती. घराकडे गेली आणि घराकडे गेल्याच्या नंतर पोरांनी लांबूनच पाहिलं आई आली. पोरं धावत धावत गेली, तिच्या कमरेला मिठी मारली. आई काय आणलं ग, काय आणलंय म्हणल्या बरोबर तिच्या काळजाला सर विसरणं झालं. डोळ्यातलं पाणी त्या लेकरांच्या गालावर पडायला लागलं. लेकरांच्या सुद्धा लक्षात आलं आपली आई रिकाम्या हाताने माघारी आलीये. पोरांनी सुद्धा हट्ट सोडला. 7 वर्षाच्या लेकराला थोडं थोडं कळत होतं, पोरग भाकर मागायचं बंद झालं. पण 3 वर्षाची पोरगी मात्र आईचा पदर धरून रडतच होती, आई दे ना काहीतरी खायला. पण त्या 7 वर्षाच्या पोराच्या गालावर पाणी जे पडलं होतं ना त्या आईचं डोळ्यातलं, ते पाणी पुसायला तिनं हात पुढे केला तर पोरग प्रचंड तापलेलं होतं. तापलेलं पोरग होतं, दवाखान्यात न्यायचं होतं, दवाखान्यात नेणार तरी कशी, रुपया घरात शिल्लक नव्हता. अरे एखादी चिमणी येऊन घरात कोकून गेली तर खायला दाना नाही, एवढी भयान परिस्थिती झालेली होती. करायचं काय. त्या पोराला त्या आईनं शेड मध्ये झोपवलं. गरिबी फार वाईट असते. तिने पदर फाडला आणि तो पदर फाडून पाण्यामध्ये बुडवला. त्या पोराच्या कपाळावर ठेवला का तर पोरग जरा या पाण्यानं थंड होईल, गार होईल. 3 वर्षाच्या पोरीनं हे पाहिलं. भूक लागलेली होती तिला. 3 वर्षाच्या पोरीनं पाहिलं भाऊ आडवा झोपलेला आहे, आई काहीतरी त्याला करते. पोरगी समोरून बसली भावाच्या आणि आईला काय म्हणली माहितीये, हे आई काय झालंय ग आपल्या दादाला. आई काय म्हणली माहितीये, पोरी दुखतंय आपल्या दादाचं. पोरगी म्हणली ए आई आपला दादा मरणार तर नाही ना. आई म्हणली ए का ग असं बोलते तू, अगं हाच उद्या मोठा होणार आहे, आपल्याला खाऊ घालणार आहे, हाच कुठंतरी कंपनीमध्ये जाऊन काम धंदा करणार आहे, याच्याच भरोशावर आपल्याला जगायचंय, का असं बोलते तू. ती पोरगी म्हणली नाही ग आई मला खूप भूक लागली ग. पण का ग आई आपला दादा मेल्यावर लोक आपल्याला भाकरी आणतील ना. या आई 4 दिवसापूर्वी माझा बाप मेला तर लोकांनी भाकरी आणल्या ना, मला माझी भूक भागली ना. मग अगं आई आता हा मरल का, सांग ना आई कधी मरल का. हा मेल्यावर लोक भाकरी आणतील ना, देतील ना मला भाकर, भरल ना माझं पोट, बोल ना आई. त्यावेळेस आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं आणि आई नवऱ्याच्या फोटोकडे बघून रडत होती, म्हणत होती मालक तुमच्यासाठी उभं आयुष्य जाळलं मालक. पायाची बोट माझी होती पण पैंजण मात्र तुमच्या नावाची होती मालक. मालक पाय माझे होते, पायाची बोट माझी होती, जोडवी तुमच्या नावाची होती मालक. पाय माझे होते, पैंजण तुमच्या नावाचं होतं मालक. हात माझा होता, चुडा तुमच्या नावाचा होता मालक. मालक कपाळ माझं होतं, कुंकू तुमच्या नावाचं होतं, गळा माझा होता, मंगळसूत्र तुमच्या नावाचं होतं मालक. कुठं कमी पडले मी, कुठं चुकले मालक. काय एवढी मोठी शिक्षा माझ्या लेकरांना देऊन गेलात मालक. बघा ना पोरगी तुम्ही मेल्याच्या नंतर भाऊ सुद्धा मरण्याची वाट बघते, तिच्या पोटामध्ये अन्न नाही मालक. कधी येत आलो मालक परत. म्हणून त्याची बायको त्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून रडत होती. ए दादा 3 वर्षाच्या पोरीला भूक कळाली का मरण कळालं रे. भूक कळाली. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, जीवनामध्ये तुम्ही कशाच्याही नादी लागा,
दारूच्या कधी नादी लागू नका. एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलंय, हे जगायला शिका. आई वडिलांवर प्रेम करा. बऱ्याचशा लोकांचं त्यांच्या जीवनामध्ये या आताच्या डिजिटल जमान्यामध्ये 50% लोक असे आहेत की आई आणि बापाला आजही बोलत नाही. आजही इथं मंडप मध्ये बसलेले 30% लोक असे आहेत की आई आणि बापाला बोलत नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. सगळ्यात जास्त बापाचं प्रेम जर कोणावर, इथं बसलेल्या जेवढ्या सगळ्या पोरी आहेत ना, पोरींनो खरं सांगू तुम्हाला, तुम्ही म्हणत असाल माझ्यावर हा मुलगा प्रेम करतो, मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते, माझ्यावर माझा नवरा प्रेम करतो. पण पोरींनो, तुमच्यावर जर सगळ्यात जास्त कोण प्रेम करत असेल ना, तर या विश्वात सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर हा तुमचा बाप करत असतो. बघायचं तुमच्या बापाचं प्रेम. एकुलता एक भाऊ असू द्या तुम्हाला, तर एकुलत्या एक भावाला सोबत घेऊन कपड्याच्या दुकानामध्ये जा. कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या बघा बापाची अवस्था. बाप एकुलत्या एक भावाच्या कपड्याची किंमत दुकानदाराला 100 वेळेस विचारतो पोरींनो, पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारत नाही. कारण त्याला माहितीये एक दिवस माझी चिमणी माझं घर सोडून निघून जाणार. पोरींनो, बाप जीवनामध्ये 2दाच रडतो. एकदा म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याचं पोरग जर त्याला उलट बोललं ना, तर अंतकरणातून रडतो. पण एकदा म्हणजे पोरींनो, तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला वाटा लावतात ना, त्यावेळेस तो प्रचंड रडतो. एक बापाला लग्नामध्ये रडता रडता लोकांनी विचारलं, ए दादा, अरे एकुलता एक पोरगा मेला गेल्या वर्षी तुझा, अरे एकुलता एक पोरगा मेला गेल्या वर्षी तर तू रडला नाही, आणि या वर्षी पोरीला वाटा लावताना इतका ढसा कसा रडायला लागला. त्यावेळेस बाप काय म्हणला माहितीये, तात्या, गेल्या वर्षी मी मेलेलं प्रेत वाट लावत होतो, या वर्षी मी जिवंत प्रेत वाट लावतोय, रडू नाही तर काय करू. म्हणून पोरींनो, माझी विनंती आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कॉलेज करत असाल, शाळा करत असाल, शिक्षण घेत असाल, तुम्ही डॉक्टर होत असाल, तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, पण पोरींनो, प्रत्येक पाऊल आपल्या जीवनाचा आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर पाहूनच टाका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. जगाच्या बाजारामध्ये प्रचंड भयानक परिस्थिती झालेली आहे पोरींनो. तुमचा बाप पंढरपूरची वारी करतो, तुमच्यासाठी तुमच्या बापाचं समर्पण एकच सांगतो, माझं कीर्तन संपवतो. पोरींनो, तुमचा बाप पंढरपूरची वारी करतो. तुमचा बाप किती प्रेम करतो तुमच्यावर माहितीये? तुमचा बाप पंढरपूरची वारी करतो. तुमच्या बापाला विचारल्याशिवाय गावातलं कोणतंच काम होत नाही. तुमच्या बापाची गावात प्रचंड मोठी प्रतिष्ठा आहे. तुमचा बाप कधीच त्याचा स्वाभिमान कुठंच घाण ठेवत नाही पोरींनो. पण पोरींनो, खरं सांगू तुम्हाला, कधी कधी पंढरपूरची वारी करणाऱ्या तुमच्या बापाला, गावामध्ये 1 नंबरची किंमत असणाऱ्या तुमच्या बापाला, आणि कधीच कोणापुढे स्वाभिमान घाण न ठेवणाऱ्या तुमच्या बापाला, कधी कधी लायकी नसणाऱ्या जावयाच्या समोर सुद्धा वाकावं लागते फक्त तुमच्यासाठी. काय म्हणतो माहितीये तो, जावाई चुकलं माझं, जावाई चुकलं माझं. आजपर्यंत जावाई माझ्या लेकीनं जरी केलं असेल ना, तरी माझ्याकडे पाहून माझ्या लेकीला माफ करा. कधीच कोणाकडे स्वाभिमान घाण न ठेवणारा बाप पोरींनो तुमच्यासाठी त्याचं हे मस्तक जावयाच्या पायावर घाण ठेवतो. बापासारखं जगात कोणी प्रेम, सगळ्यात पवित्र नातं जर कोणतं आहे ना, तर सगळ्यात पवित्र नातं मुलीचं आणि बापाचं आहे. एवढंच आजच्या कीर्तनामधून घेऊन जा. व्यसन करू नका. अत्यंत सुंदर नियोजन समस्त गावकरी मंडळीने केलं, त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने माथा टेकून, काय चुकलं असेल तर मला परत करा, जे चांगलं असेल ते नक्की घरी ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, एवढं सुंदर शिस्तीचं पालन केलंय तुम्ही. आता फक्त 2 मिनिटात हे सगळं भजन आणि सूचना देईपर्यंत कोणीही उठू नका. महाराज गुरु तुकाराम महाराज की